राजकारण, समाजसेवा की करोडोचा बिझनेस, डार्क रिअलिटी ऑफ इंडियन पॉलिटिक्स. मित्रांनो, समजा तुम्हाला एखाद्या कंपनीत नोकरीला लागायचे आहे, तुम्ही काय कराल? आधी शिक्षण घ्याल, परीक्षा द्याल, इंटरव्ह्यू द्याल. जर तुमच्या एखाद्यावर पोलीस केस किंवा क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर तुम्हाला साधा शिपाई म्हणून नोकरी मिळणार नाही. पण याच देशात जर तुमच्यावर दरोड्याचे, खुनाचे किंवा भ्रष्टाचाराचे गुन्हे असतील तरीही तुम्ही थेट राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकता. पुस्तकात आणि संविधानात राजकारण ही समाजसेवा आहे, पण आजच्या वास्तव्यात आज राजकारण ही ना सेवा राहिली आहे ना नोकरी. आज राजकारण हा देशातील सर्वात मोठा, सर्वात सुरक्षित आणि टॅक्स फ्री बिझनेस बनला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राजकारणाच्या या बिझनेस मॉडेलचे आणि पेन्शनचे दुटप्पीपणाचे पोस्टमॉर्टम करणार आहोत. चला सत्य समजून घेऊया. सगळ्यात आधी या समाजसेवेच्या वास्तव्यावर बोलूया. मित्रांनो, विचार करा, जर राजकारण ही फक्त लोकांची निस्वार्थ सेवा आहे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 15 ते 20 लाख रुपये आणि आमदार खासदारकीच्या निवडणुकीत 50-50 कोटी रुपये का खर्च केले जातात? इतका पैसा कोणतीही व्यक्ती समाजसेवा करण्यासाठी खर्च करत नाही. हा खर्च नाही, ही एक गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट आहे. आजचे वास्तव्य हे आहे की 50 कोटी रुपये गुंतवायचे आणि पुढच्या 5 वर्षात सतत राहून टेंडर, कमिशन, ट्रान्सफर आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून 500 कोटी रुपये कमवायचे. हे एक सिंपल रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजेच ROI चे मॉडेल बनले आहे. इथे सेवा फक्त भाषणापुरती उरली आहे. भाग 2 मध्ये पाहूया पगार आणि पेन्शनचा दुटप्पीपणा, द हायपोक्रेसी. आता येतो सर्वात भयंकर मुद्दा, पगार आणि पेन्शन. एक सरकारी कर्मचारी 30-35 वर्ष देशाची सेवा करतो, पण 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार म्हणते आमच्याकडे तुम्हाला द्यायला पेन्शन द्यायला पैसे नाही आहेत. जुनी पेन्शन म्हणजे OPS विसरा. पण मित्रांनो, वास्तवातला विरोधाभास पहा. एक नेता जर चुकून फक्त 1 दिवसासाठी किंवा 1 वर्षासाठी आमदार किंवा खासदार झाला तरी त्याला आयुष्यभर हजारो रुपयाची पेन्शन मिळते. इतकंच नाही, जर तो 3 वेळा आमदार झाला तर त्याची पेन्शन 3 पटीने वाढते. या समाजसेवकांना फुकट विमान प्रवास, फर्स्ट क्लास रेल्वे प्रवास, आलिशान बंगले, मोफत वीज, मोफत फोन आणि परदेशात उपचाराची सोय, हे सगळं कोणाच्या पैशातून मिळतं? तुमच्या आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून. जर नोकरी नाही तर मग कर्मचाऱ्यासारखे हे फायदे का? भाग 3 मध्ये पाहूया परीक्षा का नाही, घराणेशाही आणि पात्रता. आता तुम्हाला प्रश्न पडला की जर इतक्या सुविधा आहेत तर मग परीक्षा का घेतली जाते? किमान ग्रॅज्युएशनची अट का नाही? मागील व्हिडिओत आपण पाहिलं की 1947 मध्ये साक्षरता कमी होती म्हणून अट नव्हती, पण आज 2026-27 मध्ये आज परीक्षा न घेण्याचं मुख्य कारण आहे घराणेशाही, डेनेस्टी पॉलिटिक्स. जसे एखाद्या प्रायव्हेट कंपनीत मालकाचा मुलगा थेट CEO बनतो, तसंच आजच्या राजकारणात नेत्याचा मुलगा थेट आमदार किंवा मंत्री बनतो. जर परीक्षेची किंवा शिक्षणाची अट ठेवली तर या अशिक्षित किंवा लाडावलेल्या राजकीय वारसदारांना सतत बसवणे कठीण होईल. म्हणून सिस्टम अशी ठेवली गेली आहे जिथे पैसा आणि बाहुबली म्हणजे मनी अँड मस्कल पॉवर हेच एकमेव क्वालिफिकेशन बनले आहे. भाग 4 मध्ये पाहूया आपली परीक्षा कुठे चुकते, द अल्टिमेट ट्रूथ. पण मित्रांनो, या सगळ्यासाठी फक्त नेते जबाबदार आहेत का? नाही. सर्वात मोठी गुन्हेगारी आपण आहोत, कारण लोकशाहीत निवडणूक हीच त्याची परीक्षा असते. पण आपण परीक्षक म्हणून काय करतो? आपण उमेदवाराचे शिक्षण पाहत नाही, त्याने किती रस्ते बांधले हे पाहत नाही. आपण काय पाहतो? हा माझ्या जातीचा आहे का? हा माझ्या धर्माचा आहे का? किंवा निवडणुकीच्या आदल्या रात्री मिळणारी 500ची नोट किंवा आणि दारूची बाटली. जेव्हा आपण स्वतः 500 रुपयासाठी आपला मेंदू आणि मत विकतो, तेव्हा या नेत्यांना 5 वर्षासाठी आपल्याला लुटण्याचा लायसन्स आपणच देतो. शेवटी पाहूया निष्कर्ष आणि आव्हान. तर मित्रांनो, आजचे कटू वास्तव्य हे आहे की राजकारण ही आता गरिबाची सेवा राहिलेली नाही, ती श्रीमंत राहण्याची एक सिस्टम बनली आहे.
नोकरीत तुम्हाला काम न केल्यास काढले जाते, पण इथे काम न करताही पुढच्या पिढीची सोय केली जाते. हे वास्तव तेव्हाच बदलेल जेव्हा तुम्ही आणि मी जाती धर्माच्या अंधभक्तीतून बाहेर येऊ आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार या खऱ्या प्रश्नावर मतदान करू. जोपर्यंत आपण बदलणार नाही तोपर्यंत हे बिझनेस मॉडेल असे चालत राहील. तुम्हाला हे वास्तव कसे वाटले? काय राजकारणाचे हे पेन्शन बंद झाले पाहिजे? तुमचे विचार कमेंट्स आताच खाली लिहा. जर हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा वाटला असेल तर तो प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून झोपलेला मतदार जागा होईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.